तर मित्रांनो, आज आपण आलोय उरण तालुक्यातील एक सुंदर असा बीच, नागाव पिरवाडी बीचला. आणि तर मित्रांनो, आता आपण एक सुंदर असा बीच बघू शकतोय. तर आपण मित्रांनो बघू शकताय, मोठ्या प्रमाणावर पर्यटक आज नागाव बीचला जमा झालेले आहेत. आणि या ठिकाणी आपले मित्र पण या ठिकाणी आलेले आहेत. तर मित्र, कसं वाटतंय एकदम इथलं लोकेशन? आणि आता पावसाला चालू होईल, त्यामुळे लोकांना एक मजा वाटते की समुद्र किनाऱ्याची मजा एक पावसाळ्याच्या अगोदर घ्यावी. बरोबर. भरपूर. आणि इथलं सौंदर्य हे एकदम म्हणजे एक वेगळंच सौंदर्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि अरे बापरे, या ठिकाणी अजून आमचे म्हणजे बालपणीचे मित्र या ठिकाणी राकेश पाटील आहेत. आणि काय बोलतो मित्र, काय बरेच दिवसांनी भेटतात. बघतो आम्ही, एकदम सुंदर. ओके, धन्यवाद. आणि बघा, आपला एक छोटा मित्र, काय आंघोळ केली ना, एकदम भारी, एकदम खूप सुंदर असे आपले मित्र भेटलेले आहेत या ठिकाणी. आणि आता आपण पुढे जाऊया. तर मित्रांनो, आपण या बीचवर गर्दी बघू शकताय. ही अशी प्रचंड अशी गर्दी आपण या नागाव पिरवाडी बीचला आपण बघू शकताय. मोठ्या प्रमाणावर पर्यटक आज हे बघा, नेहमी म्हणजे दररोज या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक हे या बीचवर येत असतात. कारण या बीचवर आल्यावर आपल्याला 3 बीचचं सौंदर्य एकाच बीचवर अनुभवायला मिळतं. आपण या ठिकाणी आपण बघू शकताय, सेम केरळचं लोकेशन आपण माझ्या समोर बघू शकताय. आणि या ठिकाणी आपण बघितलं तर आपण हा बघू शकतोय जुहू बीच, सेम जुहू बीच आणि गोवा यांचं लोकेशन एकाच बीचवर आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून मोठ्या प्रमाणावर पर्यटक या ठिकाणी या बीचला भेट देत असतात. आपण बघू शकता पर्यटकांची संख्या. आणि आत्ताचं वातावरण एकदम जबरदस्त. आज रविवार असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटक या ठिकाणी उरण बीचला जमा झालेले आहेत. आपण आता या पर्यटकांची गर्दी बघू शकताय. आणि आता सनसेट पण होत आलेला आहे. ढगाळ वातावरण असल्यामुळे आपल्याला सनसेट म्हणजे पावसाळी वातावरण आहे, त्याच्यामुळे सनसेट एवढा आपल्याला क्लिअर दिसणार नाही. पण इथला क्लायमॅक्स, हा क्लायमॅक्स खूप सुंदर असा क्लायमॅक्स. आणि हे बघा, एक वेगळा आनंद या ठिकाणी पर्यटकांना येताना दिसतोय. हे बघा, खूप सुंदर असा बीच. आपण आता या दुसरी साईड आपण या बीचची बघतोय. एक सुंदर असा बीच. आणि गर्दी एकदमच जास्त आहे गर्दी आज. आणि समुद्राला लाटा पण एकदम, कारण पावसाळी वातावरण असल्यामुळं लाटा या थोड्या जास्त आहेत. अजूनही म्हणजे अजून काही दिवसांनी अजून लाटा या उसळताना आपल्याला दिसणार आहेत. हॅलो हे बघा, आता म्हणजे इथं आल्यावर माणूस एकदम वेगळ्या जगात गेलेले आहेत. आता आपण वाट काढत आपण असं पुढे चाललेलो आहोत.
म्हणजे दूरवरून पर्यटक या ठिकाणी या बीचला भेट देण्यासाठी येत असतात, कारण येथील सौंदर्यच वेगळं आहे. त्यामुळं लांबून म्हणजे मुंबई किंवा जवळच्या भागातून पर्यटक या बीचला भेट देण्यासाठी येत असतात. आणि आता आपण पर्यटकांची संख्या बघू शकतोय. या लाटा, सुंदर अशा लाटा. आपण पर्यटक बघू शकताय, म्हणजे जिथे जागा भेटेल तिथे पर्यटक आपल्याला पाहायला मिळतात. तर मित्रांनो, असा हा सुंदर असा नागाव बीच. आणि या बीचवर आपल्याला यायचं असेल तर आपण या ठिकाणी येण्यासाठी आपल्याला ट्रेन उपलब्ध आहे. तसंच अटल सेतू मार्गे आपण येऊ शकता. अलिबाग मार्गे आपल्याला यायचं असेल तर आपल्याला तरीची सोय आहे. आणि ट्रेन ही नेहमी चालू असते. त्याच्यामुळं मित्रांनो, तुम्हाला फिरण्यासाठी किंवा एखाद्या विकेंडसाठी एखादं जवळचं लोकेशन हवं असेल तर तुम्ही नक्की नागाव पिरवाडी बीचला भेट देऊ शकता. तर असा हा सुंदर आणि 3 बीचचं एकत्र मिलन असलेला असा हा सुंदर असा बीच.